लढू शकतो आणि आमच्यावरची सक्तीसुद्धा उलथवून टाकू शकतो, ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली. हे खरं आहे. ज्या ज्या लोकांना कालच्या भाषणानंतर कालच्या मेळाव्यानंतर विचारलं गेलं सत्तेतल्या महायुतीच्या नेत्यांना, त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे न राजकारण करता हिंदीच्या आणि मराठीच्या मुद्द्याला धरून त्यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरेंनी सांगितलेलं असताना देखील राजकारण आणायचं नाही, त्यांनी पूर्णतः राजकीय भाषण केलं. अशा प्रकारे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी कालच्या महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्याचं यश अपयश ठरत नाही. राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, अर्थात डोका असेल तर त्याने कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रासंदर्भात मांडली आहे. सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते. सत्ता विधानसभेत असेल तुमची, रस्त्यावर आम्ही आहोत, ही राजकीय विधानच असते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा 55 वर्षापूर्वी हेच विधान केलं होतं. एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात. जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना, मराठी माणसांना घेणार नाही, तेव्हा बाळासाहेबांचा हेच वाक्य, हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे, तू जा आता इथून, पण लक्षात ठेव तुझी विमानं हवेत फिरतायत, तुझी हवेत सत्ता असेल, पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका, तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे. हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं, हे पॉलिटिकल विधान. पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेले आहेत, त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर. विशेषतः 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालेनासं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारची विधानं करतायत. ठाकरेंना काय बोलावं हे सांगावं लागत नाही. मग उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याआधी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, फार मोठी परंपरा आहे. लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं. मात्र फडणवीस म्हणतात की कालचं भाषण हे मराठी शब्द काही नव्हता, फक्त रुदाली होती त्या भाषणात. आणि ये पब्लिक है, ये सब जानती है, असं एक टोला त्यांनी लगावलेला. हाँ, पब्लिक सब जानते हैं, इसलिए तो पब्लिक आई ना कल. ये पब्लिक सब जानती है आप कितने झूठे लोग हैं. हाँ, इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गई मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई. आप बौखला गए हो, आप डर गए हो 2 ठाकरे ब्रदर्स से, ये आप साफ हो गया है. क्या रुदाली क्या होता है? अब रुदाली आपकी शुरू होने वाली है, शुरू हो गई है. मैं आपको बोल रहा हूं, आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय. आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र बरं का. कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे. मात्र शिंदेचं म्हणणं आहे की एका शिंद्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय? ते का महाराष्ट्राचे राहिले आहेत का? नाही, ते नाही राहिलेत. आज सकाळीच ते